या आळे संतवाडी कोळवाडीच्या भूमीमध्ये आळे दूध उत्पादन संस्था आळे संतवाडी कोळवाडीच्या या असलेल्या श्री संत माऊली गवळी पॅनलच्या प्रचारार्थ आज आपल्या या असलेल्या निमसेमळा आणि डावखरवाडी कैचानमळा या परिसराचा असलेला गवळ्यांचा दौरा आणि आजच्या दिवसाची ही सांगता सभा आपल्या असलेल्या ठरल्याप्रमाणे या असलेल्या जुन्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असला का या ठिकाणी सक्सेस होतो, कारण की मला 2016-17 पासूनचा अनुभव या निमसेमळ्याचा आहे. या मंडळींनी खरं तर इथून सुरुवात केली आणि सगळ्यांनी एकजुटीने एक दिलाने जर एक नाव पुढे आणलं तर त्यांना विजय करून देतात. बरोबर ना धोंडी बाबा दादा? ही मंडळी सगळी खंबीरपणे पाठीशी उभी असतात आणि आजही तीच परिस्थिती आज आम्हाला या निमित्तानं पाहायला भेटत आहे की असलेल्या या आळे दूध उत्पादन संस्थेमध्ये जी जुनी मंडळी आहेत या असलेले पॅनलचे पॅनल प्रमुख आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रसन्न डोके असतील, आदरणीय माऊली शेटकुराडे असतील, उपस्थित असलेले आदरणीय या संतवाडी आणि आळेगावचं ज्यांनी सरपंच पद माजी सरपंच पद भूषवलं ते दौलत आप्पा असतील, आदरणीय बाळूदादा असतील, अशोकदादा, ही सगळी जुनी जाणती मंडळी या निमित्तानं उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आदरणीय ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते रवींद्र गुंजर असतील चेअरमन, त्याचप्रमाणे आदरणीय मंगेश शेठ असतील व उपस्थित या गावचे सरपंच नवनाथ शेठ निमसे, देवस्थानचे अध्यक्ष संजीव शेठ गाडवे, उपस्थित आपण सगळी मंडळी. खरं तर लहान मोठ्यांपासून थोरांपर्यंत सगळ्या मंडळींच्या डोक्यामध्ये आता एकच आहे की निमसेमळ्याला अधिकचं झुकतं माप दिलेलं आहे आणि झुकतं माप दिल्यामुळं आता थांबून चालायचं नाही. फक्त आपल्याकडे 4 दिवस बाकी आहे. आपल्या या असलेल्या एक खरं तर अभिमानाची गोष्ट मगाशी सांगितली कांता गुरुजींनी की ज्या असलेल्या ज्ञानोदादा गाडवेंनी आपला संपूर्ण जीवन प्रवास या दूध डेअरीसाठी त्या ठिकाणी समर्पित केला, त्यांना खरं तर न्याय देण्याची भूमिका या गवळी पॅनलने केली आणि असलेली पुन्हा एकदा दुसरी एक जबाबदारी अभिमान वाटतो की याच असलेल्या संस्थेमध्ये निमसेमळ्यातील आदरणीय मागच्या पंचवार्षिकला पिढीदादा निमसे म्हणजे प्रभाकर शेठ निमसे हे संचालक होते. त्यांची उणीव नक्कीच भासते, परंतु त्यांची उणीव भरून काढण्याचं काम खरं तर बिनविरोधच्या माध्यमातून प्रणाली मयूर निमसे म्हणजे त्यांची असलेली सुनबाईच्या माध्यमातून खरं तर ती भर आज नक्कीच आपण सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिली आणि प्रणाली वहिनीने यांना आपण बिनविरोध दिल्यामुळे आदरणीय प्रभाकर दादा नक्कीच त्या ठिकाणी आनंदी असतील की माझा न्याय नक्कीच या मंडळींच्या माध्यमातून दिला. दुसरे असलेले दोन्ही उमेदवार निमसेमळ्यातील मग आदरणीय संजूदादा पोपट निमसे असतील. आज आपण पाहतोय की या परिसरामध्ये निमसेमळ्यामध्ये सगळ्यात अधिकचं दूध ज्या गवळ्याचं आहे ते आदरणीय असलेले आपले संजूदादा असतील. दुसरीका असलेले उमेदवार गणेश यशवंत निमसे की जी सामाजिक कार्यामध्ये आपल्या असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना या परिसरामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन खरं तर काम करतात. मोठं मन केलंय ते धोंडीभाऊ दादा असतील, जिजाभाऊ दादा असतील किंवा आमचे असलेले बाळासाहेब म्हणजे रोहिदासजी निमसे असतील. ही मंडळींनी खरं तर त्यांना पाठिंबा दिला. आदरणीय बबू मामा असतील, या मंडळींनी मोठ्या मानाने पाठिंबा दिला. आता पाठिंबा देऊन थांबणार नाही तर गेल्या पुढच्या 4 दिवसामध्ये प्रत्येकाचं घर ना घर, पावना ना पावना आपल्या या आळे संतवाडी कोळवाडीतला त्या ठिकाणी जायचं आणि प्रत्येकाला पॅनल टू पॅनल मतदान कसं होईल आणि आपला फक्त उमेदवार हा प्रेशर कुकरच पाहून त्याच्या समोर शिक्का मारायचा हे सगळ्यांना जाणून द्या. कारण की या असलेल्या दूधडेअरीचं हित जपासण्यासाठी सगळ्यांनी ओवापोव केला की दूधडेअरीचं संकलन 2002 साली चेअरमनने सांगितलं का 2000 लिटर होतं. तुमच्या आमच्या असलेल्या खरं तर शेतीला जोडधंदा म्हणून आज आपण पाहतोय की असलेला दुग्ध व्यवसाय हा पुढे येत चाललाय आणि जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील एकमेव असलेली संस्था जिचं आहे संकलन, हे दूध संकलन आहे 20,000 लिटर. एवढं मोठं दूध संकलन असलेली दूध संस्था इतक्या मोठ्या उंचीला जाऊन पाहते ती फक्त आणि फक्त माझ्या गवळ्यांच्या जीवावरती आणि तुमच्या असलेल्या जीवावरती खरं तर हे संचालक मंडळ आजपर्यंत कार्यरत आहे. नव्या जुन्यांची सांगड घालून आज आम्ही नक्कीच 4 जण जुने आणि बाकीचे असलेले सगळे नवीन मंडळी त्या ठिकाणी अभ्यासू वृत्तीचे असलेले सगळे जर चेहरे पाहिले तर याच्यातले काही चेहरे आमच्यासारखी मंडळी सुद्धा कान धरून त्यांना सांगू शकतात. अशा असलेली मंडळी या असलेल्या पॅनलमध्ये आहेत. नक्कीच यांचा असलेल्या या तुमच्या सगळ्या गवळ्यांचं हित जोपासण्यासाठी ही मंडळी भविष्य काळात सुद्धा कटिबद्ध इथून मागच्या काळात सुद्धा होती आणि इथून पुढच्या काळात सुद्धा राहतील याची ग्वाही आपल्याला देतो. आणि येत्या 16 तारखेला प्रेशर कुकर समोरील चिन्ह या ठिकाणी शिक्का मारून या असलेल्या आपल्या श्री संत माऊली गवळी पॅनलला भरघोस मताने आपण निवडून द्या. कृपा करून कोणत्याही प्रकारचं क्रॉस मतदान या ठिकाणी होणार नाही याची आपण सगळ्यांनी जबाबदारी घ्या
आणि पहिल्या बॅलेटवरती असलेलं प्रेशर कुकर असेल, दुसऱ्या बॅलेटवरती एकच असलेलं प्रेशर कुकर असेल आणि तिसऱ्या असलेल्या बॅलेटवरती एकच प्रेशर कुकर असेल, या असलेल्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या बहुसंख्येने निवडून द्या अशी आपल्या समोर विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.